आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून पुरस्कार मिळालाय। त्याचबरोबर शेतकऱ्यांना चालू हंगामामध्ये 3200 रुपये भाव जाहीर केल्याबद्दल निरगुडसर येथे संचालक मंडळाचा सत्कार सोहळा पार पडलाय। यावेळी आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात। कारखाना चांगला बाजारभाव देतो एवढंच नाही, शेतकरी चांगल्या पद्धतीने समृद्ध झाला पाहिजे हा प्रयत्न आमच्या सर्व संचालक मंडळाचा नेहमीचा राहिलेला आहे। 5 वर्षासाठी तुम्ही सर्वजण आम्हाला संचालक म्हणून त्या ठिकाणी काम करायची संधी देता। एक विश्वस्त म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी काम करत असतो आणि शेतकरी हिताच्या दृष्टीने जेवढं चांगलं करता येईल हे सगळं करण्याचा प्रयत्न आपला या निमित्तानं राहिलेला आहे। आता बाकीच्या सामाजिक जडणघडणीमध्ये सुद्धा कारखान्यांनी महत्त्वाची भूमिका घेतली। पुढे रस्त्याची दुरुस्ती असेल, पुढे इतर ठिकाणी काही मदत करायची असेल, आपले सगळे कार्यकर्ते मंडळी, सर्व नेते मंडळी नुसता फोन केला तरी आपल्याला लगेच इथं जीसीबी उपलब्ध राहतो, बाकीच्या सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न आपला या निमित्तानं राहिलेला आहे। आणि अशा अनेक गोष्टींचा पाठीमागच्या काळामध्ये जसं भीमाशंकर कारखान्याच्या वतीनं अधिक ऊस पुरवठा करणारं गाव म्हणून निरगुडसरचं ज्यावेळेस कौतुक झालेलं आहे, 50,000ची म्हणजे बक्षीस असू द्या, 40,000ची बक्षीस असू द्या, 30,000चं असू द्या, हे आपण विधायक कामासाठी गावामध्ये वापरलेलं आहे। आणि विशेष करून मला ग्रामपंचायत सरपंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, या वर्षी आपल्याला बक्षीस आहेच, पण हे सगळं बक्षीस मिळताना ही कौतुकाची गोष्ट आहे, ही आपलं शैक्षणिक कार्यासाठी वापरलं गेलं पाहिजे। मग ती मराठी शाळा असू द्या, हायस्कूल असू द्या आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण मागणी करायच्या आधीच आपल्या गावाला त्या ठिकाणी मिळालेलं असतं। आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। खरं तर नाना आपली घरातील मंडळी, त्याच्यामुळे मी आधी त्यांच्या समोर काही लांबलचक भाषण करावं अशातली परिस्थिती नाही। हे बऱ्याच वेळा जसं इतर कामाच्या निमित्तानं, इतर कार्यक्रमाच्या निमित्तानं गावापेक्षा अधिक बाहेर जावं लागतं, पण गावाची सगळी धुरा ही सगळी मंडळी सातत्यानं आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांचं काम, मग नुसतं निरगुडसर नाही, भराडी आहे, बेलसरवाडी आहे, मिंगडेवाडी आहे, जवळा आहे, जारकरवाडी आहे, सगळी मंडळी एकोप्याने ह्या सगळ्या गोष्टींचा नेहमी प्रयत्न करतात चांगल्या पद्धतीनं। आणि नेहमी नामदार वळसे पाटील साहेबांचं आपल्या सगळ्यांना हेच म्हणणं असतं, गावाचा एकोपा आपण या निमित्तानं जपला पाहिजे। निवडणुका येतात जातात, बाकीच्या गोष्टी घडतात, परंतु हे सगळं करत असताना आपल्या गावाचा एकोपा, कारण शेवटी आपल्या गावातला एक सामान्य माणूस हा इतर गावातल्या सरपंचाच्या सारखा आहे आणि मग ती जी प्रतिष्ठा आहे ती आपण सगळ्यांनी या निमित्तानं पाठीमागच्या काळात जपलेली आहे। खरं तर नामदेव नाना, तुम्ही विनरचे डायरेक्टर म्हणून, मी भीमाशंकरचा डायरेक्टर नंतरच्या काळात व्हायचे, पण तुमच्या आधीच्या काळामध्ये जनाशेठ असतील, इकडं देवराव भाऊ असतील, यांनी सुद्धा भीमाशंकर आणि विनरचे डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे। तरी सुद्धा कधीही अशा कोणत्या गोष्टीचा ताणतणाव किंवा कधीही ह्या कोणत्या गोष्टीचा प्रकार विघ्नर आणि भीमाशंकर मध्ये आम्ही डायरेक्टर झाल्यानंतर कधी झालेलं नाही। डॉक्टर अतुल साबळे, झूम ऑन न्यूज, आंबेगाव।